नितेश राणेंना पूर्वजांची आठवण, वराह अवतारात त्यांनी वराह जयंती साजरी करावी. सुषमा अंधारेंचा खोचक पलटवार. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी राज्यभरात वराह जयंती साजरी करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेत नितेश राणे अनेकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तर हिंदू रक्षण आणि हिंदू धर्मासाठी ते आग्रही असल्याचं दिसून येत आहे. आता भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणून राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी नितेश राणे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे. वराह जयंतीच्या निमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या सर्व अनुयायांना लक्ष शुभेच्छा. नितेश राणे आणि त्यांच्या अनुयायांनी वराह जयंती वराह अवतारात साजरी करावी असा खोचक टोला शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. नितेश राणे कायम जरी बडबडत असले तरी त्यांची विधानं अत्यंत महत्त्वाची असतात, ती गांभीर्याने घेतली पाहिजेत. वराह जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या मागणीस महत्त्व आहे. आपल्याला जरी विसर पडला असला तरी नितेश राणेंना पूर्वजांचा विसर पडलेला नाही, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. दहीहंडी उत्सवात जसे गोविंदा गोपाळा म्हणून गोविंदांच्या टोळ्या वावरतात, तसेच अगदी वराह जयंती निमित्त दिनी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी वराह अवतारात संपूर्ण दिवस काढायला हवा. वराह अवतारात हा दिवस साजरा करायला हवा, तेव्हाच खऱ्या अर्थानं वराह जयंती साजरी होईल, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की नितेश राणे पहिल्यांदा फार योग्य पद्धतीने बोललेले आहेत. नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करायचं जे म्हटलेलं आहे, खरंच आपण त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. किंबहुना नितेश राणेंनी मला वाटते की या सगळ्या जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि एक दिवस वराह अवताराचं अनुकरण करत वराह अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस त्यांनी ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराह अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा. दहीहंडीला नाही का आपण सगळे गोविंदा वगैरे होतो, तसं वराह जयंतीला सुद्धा नितेश राणेंनी स्वतः वराह अवतारामध्ये वावरावं. फार चांगली गोष्ट असेल, मी त्यांचं अभिनंदन करते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.